श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या रमा एकादशी देखील आहे, तसेच उद्याच वसुबारस देखील आहे. तर हा दिवस खूपच म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी केलेले उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल, तसेच घरामध्ये जर आजारपण असेल, सतत कोणी ना कोणी आजारी असेल किंवा घरामध्ये भांडणे, क्लेश, वादविवाद हे चालूच राहत असतील, तर तुम्ही हे उपाय आवर्जून करावे, ज्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. सनातन पंचांगानुसार रमा एकादशी 9 नोव्हेंबरला आहे. हा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. याशिवाय त्यांच्यासाठी एकादशीचे व्रतही पाळले जाते. जगाचे निर्माते भगवान विष्णू आपल्या भक्तांचे रक्षण करतात, तसेच त्यांचे सर्व दुःख दूर करतात. त्यामुळे भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा आपण करत असतो. तुम्हालाही भगवान विष्णूंचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर रमा एकादशीला तुमच्या राशीनुसार भगवान विष्णूंची पूजा करा. मेष राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूंची यथासांग पूजा करावी. यावेळी भगवान विष्णूंना लोणी आणि साखरेचा प्रसाद बनवून अर्पण करावा. हा जर प्रसाद अर्पण केला तर आपले आयुष्य हे सुखकर होईल. वृषभ राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तांदळाची खीर ही अर्पण करावी. हा उपाय केल्याने घरात सुख आणि समृद्धी देखील नांदते. मिथुन राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रमा एकादशीला लक्ष्मीनारायणाची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना दुर्वा अर्पण करावा. कर्क राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रमा एकादशी तिथीला भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी, तसेच प्रसाद म्हणून दूध, दही आणि खीर आपण अर्पण करू शकतो. सिंह राशीच्या लोकांनी श्री नारायण हरिविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गूळ आणि लाडू अर्पण करावेत. श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी स्नान, ध्यान आणि केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा. तूळ राशीच्या लोकांनी रमा एकादशी तिथीला विधीनुसार भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करावी, तसेच देवाला प्रसाद म्हणून खीर अर्पण करावी. वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी रमा एकादशीच्या दिवशी दुधात मध मिसळून अभिषेक करावा. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी धनु राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी केशर मिसळलेल्या दुधाचा अभिषेक करावा. असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी देखील नांदत असते. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना हरभरा डाळ आणि गुळाचा प्रसाद हा अर्पण करावा. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी रमा एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करावी, तसेच प्रसादात आपण फळे देखील अर्पण करू शकतो. मग तुम्ही केळी देखील अर्पण करू शकता. मीन राशीच्या लोकांनी रमा एकादशी तिथीला पूजेदरम्यान भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि फळे अर्पण करावी, तसेच विष्णू चालीसाचे पठण देखील आपण आवर्जून करावे. आता हे सर्व उपाय झाले राशीनुसार. मग तुमची जी रास आहे त्या पद्धतीने तुम्ही भगवान विष्णूंना ती गोष्ट, ते फळ हे अर्पण करावे. यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदेल. या दिवशी वसुबारस देखील आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठावे. मग तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची देखील विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तसेच आपण वसुबारस आहे, मग गोमातेची देखील आपण या दिवशी पूजा ही आवर्जून करावी. तुमच्याकडे कामधेनूची मूर्ती असेल तर तिची पूजा आपण आवर्जून करावी. या दिवशी जर आपण पूजा आणि सेवा केली तर त्याचे कित्येक पटीने फळ हे आपल्याला मिळत असते. जेव्हा आपण एखादी सेवा करू आणि मग उपाय करू, तेव्हा ते उपाय प्रभावी ठरत असतात. तर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. जर तुमची एखादी इच्छा असेल, अगदी कठीणातली कठीण इच्छा असो की जी पूर्ण होत नसेल, तर तुम्ही या दिवशी ती इच्छा पूर्ण करू शकता. तर त्यासाठी काय करायचे आहे, आपल्याला तुळशीचे पान घ्यायचे आहे. मग तुम्ही 11 तुळशीची पाने घेतली तरी पण चालेल, किंवा 5 तुळशीची पाने घेऊ शकता. आणि 5 तुळशीची पाने नसतील तर 1 तुळशीचं पान घेतलं तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला तुळशीची पाने ही तोडायची नाही. मग तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवू शकता, किंवा तुळशीची जी खाली पडलेली पाने आहे ती घेतली तरी पण चालेल.
ती तुळशीचं पान आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे। तसेच कामधेनूची पूजा देखील करायची आहे। ही पूजा झाल्यानंतर आपण तिथे बसायचं आहे आणि ते एक पान आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे। आपण त्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे। यामध्ये भगवान विष्णूची 1000 नावे आहे, त्याचे आपण पठण करायचे आहे। तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। तुमच्याकडे तुळशीची जर 11 पाने असतील तर एक पान ठेवायचं आणि भगवान विष्णूचं एक नाव घ्यायचं। असे करत करत जेव्हा शेवटचं पान राहील तेव्हा तुम्ही भगवान विष्णूची सहस्रनामावली पूर्ण पठण करायची आणि मग ते शेवटचं पान भगवान विष्णूंना आपण अर्पण करायचं आहे। आणि तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, पण आपण भगवान विष्णू पुढे बसायचे आहे, ते श्रवण तरी करायचे आहे। ते पान आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा विष्णू सहस्रनामावली संपेल तेव्हा आपण ते पान भगवान विष्णू पुढे ठेवायचं आहे। ठेवल्यावरती आपली इच्छा काय आहे, मनोकामना काय आहे ती भगवान विष्णूंना आपण सांगायची आहे। बघा, तुमची इच्छा आहे ती लवकरात लवकर ही पूर्ण होईल, पण त्यांना प्रयत्नाची जोड देखील पाहिजे, मग इच्छा ही लवकरच पूर्ण होईल। तसेच आपण या दिवशी 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता। ते अगदी सोपे आहे। ओम नमोस्तवनंताय सहस्रमूर्तेय सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। या प्रकारचे हे 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे। जर तुम्हाला 1000 विष्णूची नावे घेता येत नसतील तर तुम्ही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केले म्हटले तरी पण चालेल। याचे फळ देखील तितकेच मिळते जेवढे विष्णू सहस्रनामावली आपण पठण केल्यावरती त्याचे फळ मिळते। तसेच या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे। बाळकृष्णाची मूर्ती असेल घरामध्ये तर तिची देखील आपण पूजा करायची आहे आणि अभिषेक घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल, संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील, खूप दवाखाना करून देखील मूल बाळ होत नसेल तर त्यांनी हा उपाय आवर्जून करावा। बाळकृष्णाला तुम्ही दोघांनी मिळून या दिवशी अभिषेक हा घालायचा आहे। यामुळे आपली संतान प्राप्तीची इच्छा देखील लवकरच पूर्ण होईल। तसेच या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी मी तुम्हाला आणखीन एक उपाय सांगणार आहे की जो अगदी साधा आणि सोपा आहे। तो उपाय कोणी पण करू शकतो। तर त्यासाठी आपल्याला एखाद्या झाडाचे पान घ्यायचे आहे। मग तुम्ही कोणत्या पण झाडाचे पान हे घेऊ शकता, अगदी आपल्या हातामध्ये बसेल या प्रकारचे आपल्याला पान घ्यायचे आहे। ते पान घेतल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्या समोर बसायचं आहे। तुमचं देवघर आहे, देवापुढे आपल्याला बसायचं आहे। तुमची पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। मग तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल। त्यानंतर आपल्याला हे पान आपल्या डाव्या हातावरती ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। मग तुम्ही ज्या पण देवताला मानता त्या देवतेचे स्मरण करू शकता। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे देखील तुम्ही स्मरण करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता। ज्या पण देवतेचे स्मरण करशाल फक्त आपल्याला 108 वेळा त्या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे। जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, पण आपण ऐकावे तरी। आपण ते पान आपल्या डाव्या हातामध्ये ठेवल्यानंतर त्यावरून आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपण हा नामजप चालूच ठेवायचा आहे। ही सर्व झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या ज्या काही अडचणी आहे त्या भगवान विष्णूंना सांगायच्या आहे की घरामध्ये पैसा येत नाहीये, पैसा आला तर तो स्थिर राहत नाहीये किंवा कुठेतरी वायफळ पैसा खर्च होऊन जातो, ते देखील तुम्ही सांगू शकता। त्यानंतर आपल्याला हे पान ज्या पण झाडाचे आपण हे पान तोडले होते त्या झाडाखालीच आपल्याला हे पान पुरून टाकायचे आहे व नमस्कार देखील करायचा आहे आणि प्रार्थना देखील करायची आहे। तुमच्या अडीअडचणी या नक्कीच दूर होतील। तुमची इच्छा काय आहे ती देखील आपण भगवान विष्णूंना बोलून दाखवायची आहे। बघा, इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।